राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रीपद मलाच मिळणार, सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा सुरू असताना प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य. पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार. महायुतीचे तीनही महत्त्वाचे नेते दिल्लीला जाणार. राष्ट्रवादीला हवी आहेत एक कॅबिनेट, 2 राज्य मंत्रिपद. भाजपच्या मदन भोसलेंविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल. किसनवीर साखर कारखान्यामध्ये घोटाळा केल्याचा ठपका. बँक ऑफ इंडियाचे 60 कोटी बुडवल्याचा आरोप. वायकरांच्या मेहुण्यानं वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन. मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल. दोघांवर अटकेची टांगती तलवार. ईव्हीएम वरून आरोप म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव. मतमोजणी सुरू असताना तिथं हजारो पोलीस तैनात होते. रवींद्र वायकर यांनी फेटाळले आरोप. ईव्हीएम हॅक होण्याचा धोका कायम. त्यांचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे. टेस्लाचा सीईओ एलन मस्कचं मत. तर भारतीय ईव्हीएम हॅक करणं अशक्य. माजी केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांचं प्रत्युत्तर. संदीप क्षीरसागर यांचे वडील आणि बंधू जयदत्त क्षीरसागरांसोबत एकाच मंचावर. जयदत्त क्षीरसागर कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबाचं सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर. पंकजांच्या पराभवामुळे आत्महत्या केल्याची चर्चा. शीना बोराचे अवशेष गहाळ होणं अतिशय धक्कादायक. आरोपी इंद्राणी मुखर्जीची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. शीना जिवंत असल्याचा पुनरुच्चार. सलमान खानला यूट्यूबवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला राजस्थानमधून अटक. बिश्नोई गँगशी संबंधित बनवारीलाल गुज्जरला मुंबई गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या. शिर्डीतील साईबाबांना 43 लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण. देणगीदाराकडून नाव जाहीर न करण्याची संस्थानाला विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.